हेलो डियर स्टुडंट्स, आज आपण क्लास 9th मधील चॅप्टर नंबर 2 दॅट इज रियल नंबर बघणार आहेत. ओके, चलो लेट्स स्टार्ट फ्रॉम रियल नंबर. आता लक्षात घ्या, रियल नंबर्स आपण क्लास 8 मध्ये नॅचरल नंबर्स म्हणजे क्लास 8 पर्यंत, ओके, तसं तर आपण 6वी 7वी पासून बघत आलो. आपण नॅचरल नंबर बघितले. नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम 1 2 3 4. देन होल नंबर बघा, 0 जर पकडला तर बाकी सगळे नॅचरल नंबर येतात. मग होल नंबर स्टार्ट फ्रॉम 1 2 3 4. अँड देन इंटिजर्स इन्क्लूड निगेटिव्ह ॲज वेल ॲज पॉझिटिव्ह अँड 0 ऑल्सो. म्हणजे इंटिजर्स मध्ये पॉझिटिव्ह नंबर तर येतातच, पण निगेटिव्ह नंबर सुद्धा येतात आणि 0 सुद्धा इन्क्लूड होतो. देन सेट ऑफ रॅशनल नंबर, द नंबर्स आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ पी बाय क्यू. असे नंबर्स जे पी आणि क्यूच्या फॉर्म मध्ये जातात, बट क्यू इज नॉट इक्वल टू 0. फक्त इथे एक कंडिशन काय की क्यू 0 नसावा, कारण क्यू जर 0 असेल ना, दॅट नंबर इज नॉट एक्झिस्टन्स. त्या नंबरचं अस्तित्वच नाही, म्हणजे इन्फिनिटी आपल्याला म्हणता येईल त्याला. ओके, देन सेट ऑफ रियल नंबर. आता लक्षात घ्या, रियल नंबर हे सगळे नंबर जर एकत्र केले तर काय तयार होतो? रियल नंबर. म्हणजे आपण जे आतापर्यंत नंबर लाईन बघितली होती, दॅट एव्हरी पॉइंट ऑन द नंबर लाईन रिप्रेझेंटेड बाय रियल नंबर. नंबर लाईन वरला तो जो प्रत्येक पॉइंट असतो ना, तो प्रत्येक पॉइंट हा कोणाचा असतो? तर रियल नंबरचा असतो. ओके, चलो पुढे काय दिलंय? पुढे काय दिले बघा, काही प्रॉपर्टीज दिल्यात. डोंट वरी अबाउट दॅट. आता टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग. आता पहिली गोष्ट लक्षात घ्या, आपण बघूया तिथं डेसिमल फॉर्म ऑफ नंबर. डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला जर एक नंबर दिला, सपोज 2/5, याचा डेसिमल फॉर्म करू आपण. म्हणजे बघा, 2 ने 5 ला भाग जात नाही, म्हणजे 0 पॉईंट घ्या, इथे 0 घ्या. 2 4 जा 5 4 जा 20 आला. ओके, देन अजून एक क्वेश्चन घ्या, दॅट इज 101/8. आता बघा, 8 1 8 उरले 2 है ना, 8 2 16 उरले 5, 0 घ्या, पॉइंट घ्या. 8 45 8 6 48 उरले 2, 0 घ्या. 8 2 16 उरले 4 आणि 8 0 घ्या. 8 45. म्हणजे आहे का 101 डिवाइड बाय 8 इज इक्वल टू 12.62. आता आहे का, हे दोन जे डिव्हिजन आहेत ना, ह्यांचं डिव्हिजन लक्षात घ्या. इथं फायनली आपल्याला 0 आलेलं, म्हणजे फायनली याच्या पुढे आन्सर काय आलं का? नाही. म्हणजे इथं आन्सर आपलं शॉर्ट व्हायलंय. मग दॅट इज कॉल्ड टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. याला काय म्हणायचं? टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. ओके, कारण की आपल्याला याच्या पुढे आता भाग देता येत नाहीये. याच्या पुढे कुठलीही संख्या, कुठलाही नंबर येणार नाहीये. कशासाठी? भाग देण्यासाठी. पण आता लक्षात घ्या, आता दुसरा क्वेश्चनचा आन्सर बघू आपण एक. दॅट इज काय घेऊ आपण? चला एक सोपं एक्झाम्पल घेऊयात. 5/30 डेसिमल फॉर्म असतात, ते एक तर टर्मिनेटिंग असेल किंवा नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म असेल. ओके, आता एक गोष्ट लक्षात घ्या, अजून जो डेसिमल फॉर्म असतो, हे बघा, सपोज 2.5 आहे, याला पी बाय क्यू च्या फॉर्म मध्ये करायचं आपल्याला. तर कसं करता येईल बघा, हा डेसिमल आता 2.5 याच्या डिनोमिनेटरला काय असतो? म्हणजे 1 असतो. आता डेसिमल जितका पुढे गेला तितके खाली 0 येतील. म्हणजे काय झाला? 25/10 झाला का? कारण डेसिमल 1 ने पुढे गेला, म्हणजे 1 वर 1 0 आला. मग त्याला सिम्पलेस्ट फॉर्म करा, 5 ने भाग जातो. 5 2 10 5 5 25, म्हणजे 2/5 हा आला डेसिमल फॉर्म ऑफ 2.5 चा. आता रॅशनल नंबरचा डेसिमल फॉर्म तर करता येतो, म्हणजे टर्मिनेटिंग डेसिमल नंबरचा रॅशनल नंबर मध्ये कन्वर्ट करायला आपण डिवाइड बाय 10 100 1000 प्रकारे करू शकतो. जेवढे डेसिमल पुढे जातील तेवढे. आता अजून एक गोष्ट लक्षात घ्या, 2.225 याचा फॉर्म करायचा आपल्याला पी बाय क्यू. आता याच्या डिनोमिनेटरला काय नसतो? म्हणजे 1 असतो. आता लक्षात घ्या, हा डिनोमिनेटरला 1, इथं डेसिमल किती पुढे गेला? आता 2 ना, मग इथं 2 0 द्या. आणि वर किती राहिले? 225 इज इक्वल टू 25
गुणिले 25 किती 25 एक 100 4 2 8 आणि 9 यस 25 225 आणि 25 चौक 100 आला का पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये हा 2.25 आला का पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये 9/4 ओके तसं मला सांगा आता एक नंबर घेतला आपण सपोज दॅट इज 0.777 डॅश 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 आता ऐका याच्या डिनोमिनेटर काय नसतो 1 असतो पण इथं किती झिरो द्यायचे कारण 7 स्टॉप व्हायला का नाही 7 हे नॉन टर्मिनेटिंग आहे मग याला अशा मेथडनं आपल्याला टर्मिनेट पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये करता येणार नाहीये त्यासाठी आपण एक स्पेशल मेथड यूज करू आधी बघा आपल्याला जो दिला 0.7 आहे का इथे एक डॉट असते म्हणजे हे 7 रिपीट व्हायला किंवा असं असेल 0.14 याच्यावर बार लाईन असेल म्हणजे याचा अर्थ असतो 0.141414141414 काय व्हायलाय रिपीट व्हायलाय मग इकडं जेव्हा एक पेक्षा जास्त नंबर असतो तेव्हा बार लाईन असते आणि एकच नंबर रिपीट होत असेल त्याच्यावर डॉट देत असतात आता बघा आता जो दिलेला क्वेश्चन आहे त्याला आपण x इज इक्वल टू कन्सिडर करू x इज इक्वल टू 0.7 याला इक्वेशन नंबर 1 म्हणा आता आहे का डेसिमलच्या नंतर किती डिजिट आहे एकच डेसिमलच्या नंतर एक डिजिट असेल तर या इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 10 न कारण एक वर एकच झिरो मला सांगा हा जर असा असतं 0.24 आता डेसिमलच्या नंतर 2 डिजिट होते मग याला मल्टिप्लाय बाय एक वर 2 झिरो कारण 2 डेसिमल 2 झिरो इथं जर तीन डिजिट असते तर आपण मल्टिप्लाय बाय 1000 केलं असतं ओके जसे क्वेश्चन येतील तसं आपण पुढे बघूयात आता बघा मग मल्टिप्लाय करताना LHS ला RHS ला मग 10 इंटू एक्स इज इक्वल टू 0.7 इंटू काय आला हा 10 आलेला आहे आता बघा 10 इंटू एक्स हा झाला 10x इज इक्वल टू 0.7 इंटू 10 आता 10 ने 0.7 ला मल्टिप्लाय केलं म्हणजे हा डेसिमल 1 न पुढे जाणार दॅट इज 7 पॉईंट पण आता एक गोष्ट लक्षात घ्या हे 7 खूप सारे आलेत ना मग काय करू यातला अजून एक 7 रिपीटेड इथे घेऊ याला इक्वेशन नंबर काय म्हणू आपण 2 म्हणू बघा जेव्हा मल्टिप्लाय बाय 10 केलं 100 ने केलं तेव्हा रिपीटचा सेट किंवा नंबर इथे घ्यायचा एकदा आता करू आपण सब इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड आता सेकंड फर्स्ट सबट्रॅक्ट करताना याचा LHS ला LHS सबट्रॅक्शन करा आणि RHS चा RHS सबट्रॅक्शन करा मग हा झाला 10x मायनस हा झालेला x इज इक्वल टू हा झाला 7.7 मायनस हा झालेला आहे 0.7 आता बघा 10x मायनस x हा झाला 9x इज इक्वल टू आणि 7.7 मधून 7.7 मायनस 0.7 केला तर 7 मायनस 7 0 डेसिमलच्या खाली डेसिमल आणि 7 मधून 0 केला तो राहिला 7 म्हणजे आन्सर राहील फक्त 7 आता 9 ला डिव्हिजन मध्ये टाका तर x इज इक्वल टू 7 बाय 9 आला आता मला सांगा x इज इक्वल टू काय होता आपल्याकडे 0.7 होता तर x इज इक्वल टू काय आलाय 7.9 म्हणजेच याचा p बाय क्यू चा फॉर्म काय 7/9 चला ह्याचा एक स्क्रीनशॉट घेऊन टाका मग आपण आता पुढे बघूयात प्रॅक्टिस सेट मध्ये ओके प्रॅक्टिस सेट 2.1 प्रॅक्टिस सेट 2.1 चला classify the following given rational numbers into the terminating or non terminating म्हणजे यानं याला भाग दिल्यास टर्मिनेट होतो म्हणजे डेसिमल फॉर्म थांबतो का अजून पुढे चलतो ते बघायचं 11 याला भाग दिल्यास 16 याला भाग दिल्यास 125 न भाग दिल्यास 6 न भाग दिल्यास ओके नंबर 1 आता काय करू आपल्याला 13 ला डिवाइड करायचं 5 न 5 2 जा 10 सबट्रॅक्शन करा काय आला 3 आला 5 न 3 ला भाग जात नाही डेसिमल घ्या 0 घ्या आणि 6 पंचे 30 हा झाला इथं 0 0 इथं 0 0 आला म्हणजेच हा झाला टर्मिनेटिंग देअरफॉर लिहायचं 13/5 इज इक्वल टू आन्सर आलेलं आपलं दॅट इज 2.6 आणि देअरफॉर लिहायचं इट इज हा काय टर्मिनेटिंग इट इज टर्मिनेटिंग ओके हे झालं पहिल्याचं आन्सर आता सेकंडचं आन्सर काढू
सेकंडचा आन्सर आहे 2 ला 11 ने डिवाइड करायचा. लक्षात घ्या, वरच्या नंबरला खालच्या नंबर डिवाइड करायचं असतंय. मग आता 2 ला 11 ने भाग जातो का? नाही जात. 0 पॉईंट घ्या, इथं 0 घ्या. 11 1 जा 11, सबट्रॅक्शन करा, आन्सर आलं 9. परत 0 घ्या. 11 8 88, 88 मायनस करा. अरे यार, मागच्या त्या क्वेश्चन मध्ये आपलं थोडं असं चुकलं होतं. आपण इथं सबट्रॅक्शन करून किती उरले होते आपले? 12 उरले होते, है ना? पण ऍक्च्युली ते करेक्शन करा, कारण की 90 मायनस 88 उरला 2, परत 0 घ्या. मग परत 11 1 11, 11 1 11, हे झाला. परत इथं आलेला आहे 8, सॉरी इथं आला परत 9, इथं घ्या 0, परत 11 8 88. ओके, सबट्रॅक्शन आलं 2. इथं किती आलेलं आपल्याला? 2 आलेला आहे. म्हणजे आहे का 90 मायनस 88, 90 मायनस 88 किती येणार आहे आपल्याकडं? 2 येणार आहे. आता परत इथं 0 घ्या, म्हणजे परत 1, म्हणजे परत काय येणार आहे? 11, परत मायनस करा, परत आला 9, परत घ्या 0, म्हणजे परत आला 8. म्हणजे आहे का याचं एंड होणार आहे का? नाही होणार आहे. मग एंड होणार नाही, देअरफॉर लिहू आपण 2/11 इज इक्वल टू काय नंबर यायलाय? 0.181818 डॅट 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 डॅश यायलाय. देअरफॉर लिहायचं इट इज नॉन टर्मिनेटिंग. इट इज नॉन टर्मिनेटिंग. हे झाले क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि सेकंड. आता याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि आपण क्वेश्चन नंबर, आता पुढचे क्वेश्चन जे आहेत ना तुम्ही करू शकतात. कारण काय करायचं, फक्त भागाकार तक द्यायचा आहे की नाही. ज्याचा पाडा म्हणता येत नाही, ज्याचा पाडा पाठ नाही, त्याचा आधी तिकडे पाडा तयार करून घ्यायचा आणि मग त्याला सॉल्व्ह करायचं आहे. ओके, फर्स्ट सेकंड झाला, थर्ड फोर्थ आणि फिफ्थ तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे, सोपे सोपे क्वेश्चन करून घ्या. याच्यानंतर जे आपण पूर्ण डिटेल बघूयात, है की नाही. भागाकार बेरीज वजाबाकी प्रॅक्टिस न परफेक्ट होते, काय प्रॉब्लेम नाहीये. राईट द फॉलोइंग नंबर्स इन टू द डेसिमल फॉर्म. आता बघा डेसिमल फॉर्म मध्ये लिहायचं याला. आता 200चा पाडा आपल्या येत नाही, लिहून घ्या इकडं. एक सांगतो तुम्हाला क्वेश्चन, हा मग बाकीचे करा तुम्ही. 200 गुणिले 1 बराबर 200, 200 गुणिले 2 बराबर 400, है की नाही. 200 गुणिले 3 बराबर 3 दोन्ही 600, 200 गुणिले 4 बराबर 800 आणि 200 गुणिले 5 बराबर 1000, 200 गुणिले 6 बराबर 1200 आणि 200 गुणिले 7 बराबर 1400, 200 गुणिले 8 बराबर हे झाले 1600 आणि 200 गुणिले 9 बराबर हे झाले 1800 आणि 200 गुणिले 10 हे झाले 2000. आता बघा, हा झाला 127, याला भाग द्यायचा 200 न. आता 200 ने 127 ला भाग जात नाही, मग इथं 0 घ्या, पॉइंट घ्या, इथं द्या 0. आता 200चा पाडा 1270च्या पुढे नाही जाऊ द्यायचा. बघा 200 सक 1200 झाले आणि 200 7 1400, म्हणजे 1400 पुढे गेला. इथं 200 सक किती झाले? 1200 झाले. सबट्रॅक्शन करा. आता 1270 म्हणून 70 1200 गेले, हे राहिले 70, एक 0 घ्या. आता 200चा पाडा 700 पर्यंत म्हणायचा. 200चा पाडा 700 पर्यंत म्हणजे बेत्रिक 200 त्रिक 600. आता सबट्रॅक्शन करा, किती आले? 100. आता 200 ने 100 ला भाग जात नाही, मग एक 0 घ्या, एक 0 घ्या इथं. मग आता 200चा पाडा 1000 पर्यंत म्हणा, किती आला? 200 5 1000. आता सबट्रॅक्शन करा, किती आलाय? 0 0. मग देअरफॉर किती रे बाबा? 127 भागिले 200 याचा डेसिमल फॉर्म काय आला? 0.635. ओके, अशा प्रकारेचं आन्सर आलं. आता 99चा पाडा तयार करा, 25 ला भाग द्या. आता 7 23 5 हे तर तुम्हाला सॉल्व्ह करता येतं, नो प्रॉब्लेम अबाउट दॅट. हा सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्या. टेक द स्क्रीनशॉट आणि क्वेश्चन नंबर 2 3 4 5 हे सॉल्व्ह करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हो, सॉल्व्ह तर करायचंच आहे. लाईक शेअर आणि कमेंट करा,
सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत आपले चॅनलचं पोहोचला पाहिजे आणि त्या स्पेशली आपले चॅनल हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पाठवा. ओके, तुमच्या शाळेतील तुमच्या मित्रमैत्रिणी जे कोणी पाहुणे रावणे असतील जे ग्रामीण भागातून त्यांना प्रॉपरली गायडन्स भेटणार नाही, प्रॉपर टीचिंग भेटणार नाही, अशा विद्यार्थ्यांपर्यंत आपलं चॅनल रीच करा. चलो आता क्वेश्चन नंबर 3. बघा, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन द फॉर्म ऑफ P by Q. आता एक गोष्ट लक्ष द्या, हा जो क्वेश्चन दिलाय ना याला काय करू आपण, कन्सिडर करू लेट x इज इक्वल टू 0.6 डॉट, म्हणजे याचा अर्थ एकच नंबर रिपीट व्हायला इथं. हा जो 6 आहे ना तो काय व्हायला इथं रिपीट व्हायलाय, याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. आता डेसिमलच्या नंतर जर एक डिजिट रिपीट होत असेल तर मल्टिप्लाय बाय 10 फक्त. इथं लिहितो मी मल्टिप्लाय बाय 10. आता एक हा एक क्वेश्चन घेऊ आपण. ओके, लेट याला पण कन्सिडर करा. लेट x इज इक्वल टू 0.37. आता मला सांगा डेसिमलच्या नंतर 2 डिजिट रिपीट व्हायलेत ना, डेसिमलच्या नंतर 2 डिजिट रिपीट व्हायले, तर इथं एकच होता म्हणून 1 0 देऊन मल्टिप्लाय केलं. इथं लिहितो मी मल्टिप्लाय बाय 100, कारण एक वर 2 डिजिट रिपीट झाले म्हणून 2 0 मल्टिप्लाय करायचं. एक डिजिट रिपीट झाला मग एका डिजिटने मल्टिप्लाय करायचं. तर देअरफॉर मग 10 इंटू x इज इक्वल टू 0.6 इंटू 10. इकडे पण बघा, हे बघा 100 इंटू एक्स इज इक्वल टू 0.37 इंटू 100, कारण 100 ने मल्टिप्लाय करायला दिलं. ओके, आता बघा याला इक्वेशन नंबर 1 दिले आहे की नाही. 10 इंटू एक्स हा झाला 10x इज इक्वल टू, आता 10 न 6 ला 0.6 ला मल्टिप्लाय केला, हा डेसिमल पुढे गेला, दॅट इज 6 पॉईंट. पण इथं 6 रिपीट व्हायलेत ना, मग याच्यातला एक 6 इथं घ्या, याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. आता इथं मल्टिप्लाय करा, 100 इंटू एक्स हा झाला 100x इज इक्वल टू, आता 0.37 ला जर मल्टिप्लाय केला 100 न, हा डेसिमल 2 न पुढे जाईल, कारण इथे 2 0 येतं, मग हा झाला 37 पॉईंट. आता मला सांग 37 बार लाईन म्हणजे हा 37 पुढे आलेत ना, त्यातला एक 37 इथं घेऊन टाका. आता याला इक्वेशन नंबर 2 म्हणून. इथं एकच नंबर का घेतला, कारण इथं एकच 6 रिपीट व्हायलाय. इथं 37 रिपीट व्हायला म्हणून 37 घेतलेला इथं. आप समझ में आई बात. ओके, आता बघा परत सब इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड, ही कॉन्स्टंट टर्म आहे, ही जी स्टेप आहे ना आपली कॉन्स्टंट आहे. मग आता इकडे बघा फर्स्ट फ्रॉम सेकंड, फर्स्ट काय आपला हा, सेकंड हा, मग हा झाला 10x मायनस एक्स इज इक्वल टू हा 6.6 मायनस 0.6, 10x मायनस एक्स तो झाला 9x इज इक्वल टू, आणि 6.6 मधून 0.6 गेले, फक्त राहिला 6, 9 ला डिव्हिजन मध्ये टाका, x इज इक्वल टू 6/9, तर 3 2 6 3 3 9, तर x ची व्हॅल्यू आली आपल्याला 2/3. इथं सिम्पलेस्ट फॉर्म होत असेल करून घ्यायचा, नाहीतर त्याला तसंच पुढे द्या. ओके, आता हा बघा इथं परत सब इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड, सब इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड, सब इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. आता सेकंड इक्वेशन काय 100x मायनस फर्स्ट इक्वेशन काय फक्त x इज इक्वल टू, हा झाला 37.37 मायनस, आणि हा झालेला आहे 0.37. आता 100x मायनस एक्स हा झाला 99x इज इक्वल टू, आणि 37.37 मधून कधी बी लक्षात घ्या हा 37 कॅन्सल होतो, कारण ते कटून जातात, मग आन्सर राहते फक्त आणि फक्त 37. 9 ला डिव्हिजन मध्ये टाका, तर x इज इक्वल टू आला 37/1239. हे झाला आपला P बाय Q च्या फॉर्म मध्ये. आप समजे क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि क्वेश्चन नंबर सेकंड, अशा प्रकारे आपण हे P बाय Q च्या फॉर्म मध्ये याला सॉल्व्ह करू शकतो, आणू शकतो. ओके, आता याच्यातला हा क्वेश्चन तुम्ही करा, हा क्वेश्चन एकदा 3 आणि 4 तुम्ही करा, चौथा पाचवा मी सांगतो, ठीक नाही. चलो खूप सोपे क्वेश्चन आहेत, तर थोडे काळजीपूर्वक करा. ओके,
आणि ते सोडून देऊ नका, ते क्वेश्चन सोडून देऊ नका. मी जे सांगितले ना तुम्हाला, हा क्वेश्चन 3 करा, हा क्वेश्चन 4 करा, वाटल्यास थोडा व्हिडिओ पॉज करा आणि ते सॉल्व्ह करा आणि देन तो क्वेश्चन बघा. ओके, चलो लेट्स स्टार्ट. हा बरं ठीक आहे, तुम्ही हा 3च करा, 4 आणि 5 मी सॉल्व्ह करून दाखवतो. ओके चलो, क्वेश्चन नंबर 4. लेट x is equal to 15.89. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा, कारण हा 89 काय व्हायला इथं रिपीट व्हायला. मग आता डेसिमलच्या नंतर 2 डिजिट येतं, मग मल्टिप्लाय बाय 100. इथं लिहू आपण मल्टिप्लाय बाय 100. हा झाला 100 इंटू एक्स इज इक्वल टू 15.89 इंटू 100. 100 इंटू एक्स हा झाला 100x इज इक्वल टू, हा डेसिमल 2 न पुढे जाईल, दॅट इज 1589. आणि हा डेसिमल 2 न पुढे गेला म्हणजे इथं आला डेसिमल. पण 89 हा नंबर रिपीट व्हायला ना पुढे, 89. मग काय करू, इथं एक 89 घ्या, याला इक्वेशन नंबर काय म्हणू आपण 2 म्हणू. ओके, सोबत हा क्वेश्चन घ्यायचा लगेच बघा. इथं पण लेट x इज इक्वल टू दॅट इज 2.514, याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. ओके, आता डेसिमलच्या नंतर किती डिजिट येतं, डेसिमलच्या नंतर आहेत आपल्याकडे 3 डिजिट, मग त्याला मल्टिप्लाय बाय 1000 करू. इथं लिहितो मी मल्टिप्लाय बाय 1000. ओके, मग बघा हा झाला 1000 इंटू एक्स इज इक्वल टू 2.514 इंटू 1000. तर बघा इकडे आता 1000 इंटू एक्स हा झाला 1000x इज इक्वल टू काय आला, हा डेसिमल 3 डिजिट न पुढे जाणार आहे म्हणजे 2514 पॉइंट, आणि आता याच्यानंतर काय रिपीट व्हायला नंबर 514 हा रिपीट व्हायला आहे की नाही. आता बघा 100x सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड, याला इक्वेशन नंबर इथं सेकंड म्हणू आपण. इथं लिहितो मी सब इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. काय बघा, हा झाला 100x मायनस हा झाला x इज इक्वल टू 1589.89 मायनस 15.89. 100x मायनस 6 हा झाला 99x इज इक्वल टू, याचं सबट्रॅक्शन लक्षात घ्या, 1589.89 मायनस करताना हा जो 15.89 आहे ना, तर डेसिमल खाली डेसिमल घ्यायचा, पलीकडले नंबर पलीकडं आणि अलीकडले नंबर अलीकडं. 990 880 डेसिमल घ्या, 9 मधून 5 गेले 4 राहिला, 8 मधून 1 गेला 7 राहिला, आणि इथं 5 आणि 1 म्हणजे 1574. 99 ला डिवायडेशन टाका, x इज इक्वल टू 1574 डिवायडेड बाय 99. त्याला 3 भाग जातो बघा एकदा, फक्त 3 5 15, 3 2 6 नाही जात, म्हणजे हेच आन्सर राहणार आहे आपलं, हे की नाही. हा आपला आन्सर. इथं सबट्रॅक्शन प्रॉपरली करा. आता बघा इथं सब इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. आता हा झाला 1000x मायनस हा झाला x इज इक्वल टू, इकडे झाला 2514.514 मायनस 2.514. आता 1000x मायनस x हा झाला 999x, सॉरी इथे यस 1000x मायनस x 9999x इज इक्वल टू, आता त्याचं सबट्रॅक्शन बघा कसं करता येईल तर 2514.514. आता बघा पॉइंट डेसिमल खाली डेसिमल घ्या, 514 आणि अलीकडे काय आला 2, याचा करा सबट्रॅक्शन. 4 - 4 0, 1 - 1 0, 5 - 4 0 डेसिमल, 4 मधून 2 गेले 2, 1 5 2, 25 12, 25 1 2 आला. आता 99 ला डिव्हिजन मध्ये टाका, 25 1 2 डिवायडेड बाय 999, 24 1 उरला,
3 त्रिक 9, 2 उरला, नाही जात भाग. चला, हेच आलेलं आहे आपलं आन्सर आलेलं आहे. ओके, इन दिस वे आपण हाऊ टू कन्वर्ट रॅशनल नंबर इंटू द पी बाय क्यू फॉर्म, नॉन टर्मिनेटिंग रॅशनल नंबर इंटू द पी बाय क्यू, हे आपण बघितलेलं आहे. आणि आता प्रॅक्टिस सेट 2 आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. ओके, चलो.